आणखीन एक महत्त्वाची बातमी कोकणासंदर्भातली। कोकणाला आता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। समुद्राला उधाण आलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत। समुद्रामध्ये उंच लाटा उसळण्याचा आज अंदाज वर्तवण्यात आला, त्यामुळे समुद्रात कुणीही जाऊ नये असंही आवाहन केलं जात आहे। कोकणाला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी यासह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं कळत आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय सांगणार? कोकणाला सध्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याचं कळत आहे। नक्कीच आज पावसाचा रेड अलर्ट आहे आणि अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे सध्या समुद्र किनाऱ्याला या ठिकाणी मोठं उधाण आलेलं पाहायला मिळते। जवळपास 4.5 ते 5 मीटर उंचीच्या लाटा सध्या उसळताना पाहायला मिळत आहेत। पूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये सध्या समुद्र जो आहे तो खवळलेला आहे आणि आज जवळपास मोठी भरती या ठिकाणी जुलै महिन्यातली असणार आहे। जवळपास 5 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी समुद्र किनारी उसळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे समुद्र किनारपट्टीतल्या भागातल्या लोकांना या ठिकाणी सतर्कतेचे आदेश या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या भगवती बंदर जेटी परिसरामध्ये आहोत आणि या जेटीमधल्या संरक्षक जी जेटी आहे त्या संरक्षक जेटीवरनं सुद्धा या ठिकाणी जे समुद्राचं लाटांचं उधाण आहे ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। सध्या अजस्र लाटांचं तांडव या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज देखील या ठिकाणी सकाळपर्यंत अमावास्या होती, त्यामुळे अमावास्येचं हे मोठं उधाण आहे आणि जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती आहे आणि त्याचमुळे सध्या या उधाण आलेलं पाहायला मिळते आहे। आज दिवसभर अशाच पद्धतीनं किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी अजस्र लाटांचं तांडव जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतं आहे आणि त्याचमुळे समुद्राच्या लाटा या ठिकाणी बघायला जाऊ नये असं आवाहन सध्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद मनोज, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।